तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये, मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळचे 7:45 झालेले होते आज. तर मी डब्बा करायचा होता हर्षूच्या पप्पांचा. तर बाहेरचं वातावरण दाखवते मी तुम्हाला, बघू शकता. 8 वाजता 7:45लाच किती ऊन चमकायला लागलं. असं असतं आमच्या इकडचं नाशिकचं वातावरण सकाळी म्हणजे 7:45चं. तर मी मोठा ब्लॉग पण टाकलेला आहे, तर नक्की जाऊन बघा. कारण की काही लोक मोठा ब्लॉग बघत नाही, त्यामुळे शॉर्ट्स टाकावं लागतं. त्यामुळे तुम्ही नक्की जाऊन मोठा ब्लॉग बघा. बघा असं वातावरण मस्त छानसं. आणि सकाळी डायरेक्ट उगता सूर्य आमच्या घरातच येतो, डायरेक्ट माझ्या घरामध्येच येतो ऊन. तर छान आहे. तर मग मी आता करत होती स्वयंपाक. स्वयंपाकामध्ये होत्या अंडा भुर्जी बनवत होती, पण ती वेगळी बनवत होती. वेगळी बघा, असं झोपते, वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे उकडून अंड्यांची भुर्जी बनवली होती मी. नेहमी तीच खाऊन बी कंटाळा येतो, त्यामुळे उकडून अंडे उकडायला टाकले. मस्त एवढी भारी झाली ना. तर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्की सांगेन तुम्हाला कशी बनवायची असं. तर ठीक आहे. बघ, मी इकडे अंडे घेतले होते, 4 अंडे, त्यांना उकडायला टाकले होते. फुल ब्लॉग बघा, इथं शॉर्ट्समध्ये काही एवढं नाही. त्यामुळे मस्त मग टोमॅटो घेतला, 4 कांदे घेतले, थोडासा लसूण आणि कोथिंबीर असं घेतलं, त्यांना कट करून घेतलं. बाकी बघ चालू होतं. अंडे तर टाकून दिले होते उकडायला. आणि मध्ये मध्ये आवाज येत असेल हर्षिताचा. हर्षिता आज खूप लवकर उठून गेली आहे. आज लवकर उठली ती. आणि तिच्या पप्पांशी बोलत होती मी. तिच्या पप्पांचं चालू होते, एक्सरसाइज करत होते ते. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारते आणि स्वयंपाक चालू राहतो. त्यांना विचारत होते मी असं तसं. तर व्हिडिओ बघत जा, लाईक शेअर कमेंट करत जा यार. असो, ठीक आहे. ज्यांना जे सपोर्ट करायचं असतं ते हर प्रकारे सपोर्ट करता, जाऊ द्या. तर मग इकडे मी पाणी घेतलं, मग अंडे टाकण्यासाठी गॅस चालू केला खालून. रात्रीचा गॅस बंद असतो ना, त्यामुळे. तर ठीक आहे, मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नक्की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि फुल ब्लॉग बघा. फुल ब्लॉगमध्ये अंडा भुर्जी, पोळ्या सगळं दाखवलेलं आहे.